मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या अष्टविनायक पार्ट 2 मध्ये. काल आपण ओझरमध्ये स्टे केला होता. खूप छान स्टे झाला आहे आणि आता आपण आलेलो आहोत नाश्ता करायला. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता आपण ब्रेकफास्टला आलेलो आहोत. आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण 4 गणपती कव्हर करणार आहोत. ते आहे थेऊर, रांजणगाव, सिद्धटेक आणि मोरगाव. असे 4 गणपती दर्शन आपल्याला आज करायचं आहे. तर चला. हो, कसा वाटला नाश्ता तुम्हाला? एकदम बेस्ट. छान आहे ना? हॉटेलचा ओळखीचा आहे ना. हां, मी नेहमी इथेच येतो वर्षातून एकदा तरी. मामा चांगला आहे ना मामा? आणि इकडे असं बाजारपेठ आहेत मित्रांनो. आणि तुमच्या मैत्रिणींनो, त्यांच्या मैत्रिणींनो, ओझरवरून आपण रांजणगावला आलेलो आहोत महागणपतीच्या दर्शनासाठी. आणि मस्त की जास्वंदाचा हार मिळाला आहे मला. आज चतुर्थी आहे तर त्यानिमित्ताने. तर चला आता दर्शनाला जाऊया आणि दर्शन घेऊया श्रीचं. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं महागणपतीचं. रांजणगाव हे हायवेलाच आहे आणि खूप प्रशस्त असं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि इथला महागणपती खूप फेमस आहे. हाही नवसाला पावतो. याच्यानंतर आपल्याला थेऊरला जायचं आहे थेऊरचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता मंदिराच्या सभोवतालची एरिया. अशा प्रकारे हे मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे छोटंसं आणि हे समोर आहे जे गणपतीचं मंदिर आहे. मित्रांनो, रांजणगावचं दर्शन खूप सुंदर दर्शन झालं आणि आता आपण चिंतामणीच्या दर्शनात चाललेलो आहोत थेऊर येथे. मला वाटत नाही तिकडे सुद्धा गर्दी असेल. तर चला आता जाऊया दर्शनासाठी. मित्रांनो, थेऊरला पोचलेलो आहोत आपण चिंतामणीच्या दर्शनासाठी. आणि इकडे आतमध्ये सुद्धा आल्यावर बघतोय की इकडे सुद्धा गर्दी नाही आहे. तर अशा प्रकारे इथे खूप सुंदर दर्शन होईल कारण गर्दी अजिबात नाही आहे. तर चला आता मंदिरामध्ये जाऊया दर्शनासाठी. आपण हे बघू शकता. हो, पाय धुवूया. चपलेला हात लावलाय. हे प्राऊ प्राऊ प्राऊ. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गाभाऱ्यात श्रींची मूर्ती आहे चिंतामणी आणि त्यांचं दर्शन आपल्याला होत आहे. पेशवा काळात खूप प्रसिद्धी आली चिंतामणीला आणि यांच्या डाव्या सोंड्याचं स्पेशली ते वैशिष्ट्य आहे. आणि असं म्हणतात की सगळं मागणं इथे पूर्ण होतं. हो, काय म्हणाल तुम्ही या मंदिराबद्दल? तुम्हाला काय माहिती आहे इकडचं मंदिराबद्दल? काय म्हणाले या तुम्ही? काय तुम्हाला इतिहास वगैरे काही सांगू शकता याचं? नाही माहिती तुम्हाला काही? कोणाला
मित्रांनो, समोर स्मारक आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे. असं म्हणतात की यांच्या काळात खूप प्रसिद्धी आली चिंतामणीला आणि त्यांच्या डाव्या सोंडेचे जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामुळे त्यांना असं चिंतामणी म्हणतात. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि पेशवाई काळात खूप प्रसिद्धीला आलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पेशवाई काळाची थोडीशी कलाकृती ते पाहायला मिळते आपल्याला. अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि ते समोर बजरंगबलीचं मूर्ती आहे. मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण जोगेश्वरी यांची फेमस मिसळ खाण्यासाठी आणि आता मिसळ ताव मारायला आलो. तुम्ही बघू शकता आपण ऑर्डर केली आहे. हे आहे जोगेश्वरी मिसळ. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत मोरगाव येथे मयुरेश्वराचं मंदिराचं दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या एंट्रन्सवर पोहोचलेलो आहोत आपण आणि समोरच एंट्री आहे मयुरेश्वर मंदिर मोरगाव. तुम्ही बघू शकता खूप प्रशस्त असं मंदिर आहे हे आणि खूप मोठं मंदिर आहे. महेश्वराचं दर्शन घेऊन आपण निघालेलो जेजुरीला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मल्हारगड. तुम्ही बघू शकता इथेच आज आपला स्टे असणार आहे. आजची रात्र आपण इथे काढणार आहोत. तर चला आता हॉटेल एक्सप्लोर करूया. लोकांना काय माहिती पार्किंग इथं होती का? मित्रांनो, हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप मोठे रूम आहेत. 3 लोक आरामात तिथे झोपू शकतात आणि असे खूप ह्यूज रूम आहेत. हे स्वीट नाही घेतलंय बट त्याच्या खाली हे डिलक्स रूम आहेत आणि खूप छान आहेत. आणि तुम्ही बघू शकता बाल्कनी व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे. तर कधी प्लान असेल तर नक्की तुम्ही मल्हारगडाला एकदा व्हिजिट करा. आणि आमचे भाऊ बघा कसे बसलेत का. तुम्ही एवढा खाणार आहेत? चहामध्ये डॉली आहे बघ. खारी बटर बिस्किट नाही कपच्या केवढा घेऊन बसलेत बघ. मित्रांनो, रात्र झाल्यामुळे पाठीमागच्या रस्त्याने आम्ही चालत निघालेलो आहोत गडावर आणि तुम्ही बघू शकता खूप अंधार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे अखंड महाराष्ट्राचे कुलदेव श्री खंडोबा यांच्या दर्शनासाठी आलेलो होतो आणि अजिबात गर्दी नाही आहे. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. तर चला आता हॉटेलवर जाऊया परत. ताट आले ताट यांची झालाय आमचा. हॅलो गाईज, सुराज गाईज ताटा बघा ताटा. सुराज जज US वरून आलाय आमचा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता निघालेलो आहोत सिद्धटेकला. तुम्ही बघू शकता 3 गाड्या घेऊन निघालो होतो आणि दोन्ही गाड्या आमच्या पाठीमागेच आहेत. खूप मजा येते कारण खूप जास्त लोक आहेत. त्याच्यामुळे एक चांगलं फिलिंग आहे आणि खूप हसी मजाकमध्ये ही ट्रिप आमची पार पडत आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, फायनली सिद्धटेकला पोहोचलेलो आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आणि आमचं हे 8वं गणपती आहे आणि अशा प्रकारे आमची अष्टविनायक यात्रा समाप्त होते हे दर्शन घेतल्यानंतर. तर आता आपण सिद्धिविनायकला.
नाही मावशी नको. ए घे, काय काय घेतोस बघ. मग घे तुझ्या मावशीकडे चांगला आहे बघ. राहू टिपलं टाकायचं तुम्हाला. काय बनवताय तुम्ही? खिचडी भात. खिचडी भात. भाकर बनवते थांबा बाजरीची. बाजरीची. आमची सासू बनवते सांगा ना कावळ्याचं जेवण. असं वाटतं गावाला आले जशी काय मामा बघा रे. मित्रांनो, आम्ही कधीही जेव्हा येतो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सिद्धटेकला, इथे नक्की पिठला भाकरी खातो. खूप सुंदर असं बनवतात त्यांची थाली. पिठलं, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरतं, ठेचा, खूप छान असं सुरेख असतं यांचं. आणि तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा घरगुती पद्धतीने. बघा किती छान रोटी झाली आहे, ती भाकरी झाली आहे. ए काय घेऊन चाललाय? थाळी आहे थाळी. येतील भाकरी. सत्यनारायणची पूजा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आमची अष्टविनायक यात्रा समाप्त होते. पण आमची ट्रिप इथेच संपत नाही आहेत. आम्ही पुढे निघालेलो अक्कलकोटला, तिथून पंढरपूर करणार आहोत. तर चला तिकडे भेटूया. तोपर्यंत